तर मावळमध्ये कुंडमाळ्यामध्ये पूल कोसळलेला आहे। कुंडमाळ्यात पूल कोसळून 3 जणांचा मृत्यू झालाय। तर अंदाजे 20 ते 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या कुंडमाळ्यामध्ये उपस्थित होते आणि ही दृश्य आपण पाहतोय। पूल कोसळून 3 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। तर 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत, त्यांचा शोध घेणं सुरू आहे। मात्र आता 7 वाजलेले आहेत, अंधार पडू लागलेला आहे, त्यामुळे शोध कार्यात आता अडचणी येऊ शकतात। मात्र तरीसुद्धा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे। जे वाहून गेलेले आहेत त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे। जास्तीत जास्त जीव वाचावेत यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत। तरी 2 दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळेस हा पूल कोसळला त्यावेळेसची आणि त्यानंतर आता प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध कार्य सुरू आहे, बचाव कार्य हे सुरू आहे। एनडीआरएफची टीम सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे। स्थानिक पोलीस सोबतच इथले स्थानिक नागरिक यांच्याकडूनही हे शोध कार्य सुरू आहे। स्थानिक नागरिकांचा सुद्धा मोठा सहभाग या शोध कार्यात आहे। एनडीआरएफ कडून सुद्धा बचाव कार्य सुरू आहे। मात्र संध्याकाळ होऊ लागलेली आहे, 7 वाजलेत, आता अंधार पडू लागलाय, त्यामुळे या बचाव कार्यात अडचणी येऊ शकतात। मात्र तरीसुद्धा युद्ध पातळीवर बचाव कार्य हे सुरू आहे। दुपारी 3:30 वाजता ही दुर्घटना घडली आणि यावेळेस 3 जणांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय। तर 20 ते 25 जण हे या नदीच्या प्रवाहात वाहून गेलेले आहेत, त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे। मावळमधील या ठिकाणी कुंडमाळा हे प्रसिद्ध ठिकाण आणि याच ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। रविवारचा दिवस, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या कुंडमाळा परिसरामध्ये आले होते आणि दुर्घटना घडलेली आहे। हा पादचारी पूल होता, 30 वर्षांपूर्वी बांधलेला, जीर्ण अवस्थेमध्ये होता। या पुलाची तितकी क्षमता नव्हती, मात्र मोठ्या संख्येने पर्यटक या पुलावर होते, त्यामुळं या पर्यटकांचा वजन या पुलाला पेलवलं नाही आणि हा पूल कोसळला। त्यावेळेस मात्र खालून इंद्रायणी नदीचा प्रवाह होता आणि अत्यंत वेगानं हा प्रवाह आहे। गेल्या 2 दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे नदीला पूर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या पर्यटनस्थळी मोठ्या संख्येने पर्यटक आले होते। मात्र पूल कोसळल्यामुळं हे पर्यटक नदीच्या प्रवाहात पडले। यातील 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 20 ते 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। मात्र हे वाहून गेलेले आहेत, त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक नागरिकांचा यासाठी मदत घेतली जाते। स्थानिक नागरिकांना या नदीचे सर्व ठिकाणं माहिती आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून मदत घेतली जाते आणि जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध सुरू आहे। त्यांचा जीव वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। वाहून गेलेले जे 20 ते 25 जण आहेत त्यातील जास्तीत जास्त जणांचा जीव वाचावा हीच प्रार्थना। अधिक माहिती घेऊया। या दुर्घटना स्थळावरून आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेले आहेत। अविनाश, संध्याकाळचे आता 7 वाजलेले आहेत, हळूहळू अंधार पडायला सुरुवात होईल। या बचाव कार्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात, मात्र सध्या बचाव कार्य कसं सुरू आहे? जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध कसा सुरू आहे? नक्कीच वाहून गेला आहे, त्यांचा शोध जो आहे एनडीआरएफची टीम असेल, पोलीस असेल, स्थानिक नागरिक असेल, हे या ठिकाणी अजूनही जवळपास 3-3.5 तास झालेले तेव्हापासून त्यांचा शोध घेत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथं नागरिक पाहण्यासाठी देखील आले आहेत। त्यांना हाकलण्यासाठी पोलीस जे आहे ते प्रयत्न करत आहे, परंतु आपण आत्ता पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे एक मोठी क्रेन जी आहे ती मागवण्यात आलेली आहे, कारण की ते जे सांगाडा जो पडला होता लोखंडी पुलाचा तो उचलण्यासाठी जे आहे 2 ते 3 क्रेन यापूर्वीच लावण्यात आली आहे, परंतु त्या क्रेनच्या साह्याने ते जो सांगाडा आहे तो काढता येत नसल्यामुळे आता मोठी क्रेन जी आहे ती आता मागवण्यात आलेली आहे आणि त्या क्रेनच्या साह्याने जे आहे हा पूल आता उचलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। परंतु सगळ्यात अविनाश यांच्याकडे पुन्हा आपण जाऊच। मात्र ही दृश्य आपण पाहतोय दुपारची दृश्य आहेत। 3:30 वाजता ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेत 3 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत। मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी आले होते। कुंडमेळा हा मावळमधील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आहे आणि या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे सर्व पर्यटक आले होते। अविनाशकडे जाऊया। अविनाश पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडलेले आहेत। अविनाश, हां, आपण साधारण 3-3:30 वाजता ही घटना झालेली आहे आणि याच पर्यटनासाठी देखील आपल्यासोबत जे स्वतः पर्यटन म्हणून या ठिकाणी आले होते, पर्यटक म्हणून, आणि त्यांच्यासमोर जी आहे संपूर्ण घटना झालेली आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगणार? तुम्ही देखील पर्यटनासाठी आले होते आणि तुम्ही त्या पुलाच्या जवळपास थांबले होते आणि तुमच्यासमोर ही घटना झालेली आहे।
ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला मी प्रत्यक्ष पुलावर होतो. पूर्ण पुणे ह्या बाजून ते पूर्ण दुसऱ्या बाजूपर्यंत पूर्ण पॅक होता. मंदिराच्या बाजूकडनं आम्ही जेव्हा वरती आलो, मी पूल जिथं कोसळतो माझा पायच तिथे गेला होता खाली. एक वयस्कर गृहस्थ म्हातारी माणूस होता, त्यांना आम्ही हाताने वडून काढले बाहेर. त्यांचा हाताने पायाला इजा झाली. ज्यावेळेला पूल कोसळला कमीत कमी 50-60 लोक तर त्याच्यामध्ये गेलेली आहेत. 5-6 जणं समोर माझ्या वाहून गेलेली आहेत. आणि त्यातून आम्ही एक वयस्कर व्यक्तीला बाहेर काढलं. ते गाडीवर चालले होते. तिकडनं 3 गाड्या, इकडनं 3 गाड्या आणि पब्लिक जेवढं होतं एवढं अफाट पब्लिक होतं. तेवढ्या पोर्शनमध्येच 50-60, पण अख्ख्या पूलवर जवळजवळ 100-200 पब्लिक असेल. तेवढ्या पोर्शनमध्ये जास्त लोड आल्यामुळं पूल जागेवर कोसळला. माझं नशीब बलवत्तर की मी पूल कोसळला त्यावेळेला त्या पिलरवर उभं असल्यामुळं एक पाय खाली गेला आणि लगेच मी वरती येऊ शकलो. आणि दुसऱ्या 2 जणांना वाचून माझी मिसेस शॉक झाली म्हणून आम्ही बाहेर आलो. आणि त्यानंतर आम्ही त्यातून बघितलं की 5-6 जण वाहून गेले. खालच्या बाजूने मी पुढे आलो. 3 लहान पोरांना बाहेर काढलेले, एक 7-8 जणांना बाहेर काढलं आहे. अजून त्यात 40-50 अजून तिथे अडकले. साईडने जाळी असल्यामुळं ठीक आहे, त्या जाळीच्या कृपेने कोणी जाळी लावली, त्यांच्या आशीर्वादाने सगळे कोणतरी वाचले असतील त्यात बरेच जण. पण एक 50-60 लोक तिथे अजूनही अडकलेले आहेत. मी मागा जण बघितलं की 8-10 जण तर त्यातले काढले गेलेले आहेत अजून त्यातले. तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्ही पूर्ण परिवारासोबत आले आणि दरवर्षी या ठिकाणी येतात का? हां, नाही, मी पहिल्यांदाच इथे आलो. मलाही जेव्हा आत्ता कळलं कुंडमेळाला पर्यटन स्थळ आहे, चांगले पाण्याचा तिथं देखावा आहे, निसर्गरम्य परिसर आहे म्हणून आम्ही सगळे आलेले आहोत. आणि पहिल्यांदाच मी आलो पुण्यातून. माझं नाव ॲडव्होकेट निलेश खोल्लम. मी पुण्यात राहिला. अविनाश हे प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांना हे विचारा, ज्यावेळेस पूल कोसळला त्यावेळेस काही जण वाहून गेलेले आहेत की या पुलाच्या सांगाड्याच्या खाली काही जण अडकलेत? तिथं पूल धोकादायक आहे म्हणून लावलं आहे, तरीसुद्धा 2 व्हीलरचं येणं जाणं, पर्यटकांना येणं जाणं ते बंद करायला पाहिजे होतं, ते त्यांनी बंद नाही केलेलं. तुम्ही ज्यावेळेस त्या पुलावर होते त्यावेळेस ते काही जण अडकले असं म्हणणं आहे तुमचं की काही जण वाहून गेले? वाहून पण गेलेत आणि अडकले पण आहेत. जवळजवळ 50-60 लोक, परत 4-5 2 व्हीलर ते तिथं पूल. अविनाश, तुम्ही असेच जोडलेले राहा, पुन्हा तुमच्याकडे येतो. प्रशासन नहीं, अभी लेट्स हेल्प, ये मदद करने का टाइम है सबको. ठीक आहे. सरका एम्ब्युलन्स आली आहे, बाजूला सरका एम्ब्युलन्स आली आहे. The spot and hospital, how the rescue and search operation is going on? Well, the doctors, all the hospitals teams are overworking and trying their best to give confidence to every family. By God's grace, we have a lot of people, but most are not hurt as badly as we thought. So we are all praying and trying our best to serve everybody. Ma'am, how many agencies and what are Everybody is working. This is no time to make statements. Government will make an official statement. ओके, थँक्यू. जाऊया अविनाशकडे. अविनाश आपल्यासोबत जोडलेले आहेत. अविनाश, तुमच्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांना ही दुर्घटना कशी घडली हे सविस्तर जरा विचारा. हा पूल कोसळण्याच्या अगोदर नेमकं तिथं काय काय घडलं होतं? हो, नक्कीच. तुम्ही साधारण किती वाजता इथं आले होते आणि तुम्ही काय परिवारासोबत आले होते की काय? आम्ही परिवार आमच्या मित्रमंडळींसहित समेत आलो होतो. सगळेजण 4 जण आम्ही पुलावरनं रिटर्न येण्यासाठी आलेलो होतो. आत्ता घरी निघण्याच्या हिशोबानेच होतो आम्ही. 4 जणांबरोबर आम्ही सगळेच होतो. परत मागे कुटुंब होते, पुढेही कुटुंब होते, असे आम्ही तुम्ही साधारण किती जण आले? 4 जण आलेलो होतो आम्ही. अविनाश, त्यांना हे विचारा, हे प्रत्यक्षदर्शी आहेत, ही दुर्घटना ज्यावेळेस घडली त्यावेळचे हे प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांना हे विचारा की ही दुर्घटना घडण्यापूर्वी तिथे कशी परिस्थिती होती आणि दुर्घटना घडताना नेमकं काय काय घडलं हे जरा सविस्तर विचारा त्यांना. समोरच मी होतो, पूल माझ्या पायाखालीच कोसळला. खरं तर तुम्ही तुमच्यासमोर ही सर्व दुर्घटना घडलेली तुम्ही म्हणताय की तुम्ही पहिल्यांदाच आलेले आहे, पण त्यामध्ये काही लहान मुलं वगैरे होते. ही तुम्ही हा पूल जर पाहण्यात आता सध्या तरी पाहतोय की तो जीर्ण झालेला आहे, पण तो येताना जे पर्यटक येत आहे ते बिंदास जाताना आपल्याला पाहत होते की त्यांना काही भीती अशी वाटत होती? कल्पनाच नव्हती, जसं काय ते असे बिंदास हेच करत होते. आणि तेवढ्या पुलावर एवढे लोक कशी काय जमतात? जर का पूल धोकादायक आहे तर तुम्ही माहीतच नाही लोकांना की पूल धोकादायक आहे, मग एवढी असे बिंदास लोक ये जा करत होते आणि गाड्याही ये जा चालू होते त्याच्यावरतून. आणखी आम्ही काही वेळापूर्वीच आमदारांशी बातचीत केली तेव्हा ते म्हटलं की शेतकऱ्यांना ह्या नदीपासून एका बाजू करून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी फक्त हा पूल बांधण्यात आला होता. 2 व्हीलर असेल किंवा वाहनांसाठी नव्हता केला, पण तो असं नसताना देखील 2 व्हीलर जात होत्या. 5-6 2 व्हीलर तर गाड्या तिथून जाणं येणं चालू होतं, कारण एक गाडी गेली की दुसरी पास व्हायला प्रॉब्लेम येतो. इकडनं ऑलरेडी 2 व्हीलर आलेल्या होत्या 3, आणि मंदिराकडनं आम्ही येत होतो त्या बाजूने पुढे 2 2 व्हीलर होत्या आमच्या, आणि त्या अडकल्या होत्या. त्या पण फक्त जाण्याचा रस्ता अरुंद आहे, पूर्ण अडकल्यामुळे सगळे एका जागीच पब्लिक जमायला आणि पूर्णपणे पूल ब्लॉक झालेला होता. तुम्ही ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस तुम्ही नेमके पुलाच्या त्यामध्ये होते की थोडंसं आले का? माझ्या पायाखालनंच पूल कोसळला. मी बरोबर पूल दुसऱ्या बाजूला होता, पण माझ्या पायाखालनंच पूल कोसळला. एक पाय माझा त्यात गेला खाली,
आणि मी नशीब बलवत्तर की देव बलवत्तर की देवाने मला आज जीवदान दिले, दुसरं आयुष्य दिले आणि माझा पाय मला पायवरती घेतला आणि मी वाचलो. पण त्यावर माझ्या जे गाडीमध्ये अडकले होते, ज्यांची गाडी खाली कोसळली 2 पुढच्या, त्यांच्या एका गाडीवरच्या माणसाला मी बाहेर काढलं तिथनं. तुमच्या कुटुंबातले तुमचे मित्रपरिवार सर्व बाकी माझ्या कुटुंबातले माझ्या मागे उभे होते सगळे, माझे मित्रमंडळी इतर मागे माझ्यासोबत होते, त्यामुळे ते सुखरूप वाचले. अविनाश, त्यांना हेही विचारा, ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस पुलावर वृद्ध किती होते, तरुण, तसंच महिला किंवा मुलं यांचं प्रमाण कसं होतं ते विचारा. एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही हे सर्व पाहिलं तर तुमच्या समोर साधारण तरुण किती असणार, महिला पण होत्या का आणि लहान मुलं पण होते का, आणि त्यांची क्वांटिटी म्हणजे कशा प्रकारची संख्या होती, कमी जास्त किंवा कशा प्रकारे, म्हणजे किती साधारण असू शकतात? तरुण पोरं जास्त होती, जवळजवळ 20 ते 30 तरुण पोरं होती. परत कुटुंब होते, कुटुंब त्याच्यावर होते, आले होते उभे. आणि परत वयस्करांचे एक 10-20 लोक वयस्कर पण होती आणि एक 7-8-10 लहान पोरं पण होते, म्हणजे साधारण 10-1 वर्षाच्या पर्यंतचे. माझ्यासमोर 3 लहान पोरांना बाहेर काढलेले आणि त्यानंतरून अजून काही लहान पोरं तिथं नंतर परत रेस्क्यू केलेले आहेत. तर आपण पाहू शकतो सर्व प्रकारचे. अविनाश, त्यांना हाही प्रश्न विचारा की ज्यावेळेस ही दुर्घटना घडली, या दुर्घटनेनंतर तिथे काय परिस्थिती होती? ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस तुम्ही काय केलं, म्हणजे पोलीस किती वेळाने आले किंवा फायर ब्रिगेड असेल? फोन केला 112 नंबरला आम्ही कॉल केलेले आहेत आणि प्लस आम्ही इमर्जन्सी कॉल करून आम्ही बोलून घेतलेला, फोन पण केलेले आहेत. परत आम्ही स्वतः लोकांना मदत केलेली की बाहेर काढायला. पण माझी मिसेस जेव्हा शॉक झाली त्यानंतर मग मी मिसेसला बाजूला ठेवलं, तरी पुढे येऊन मी परत जितकं शक्य होईल तितकं पुढे जाण्यासाठी बोललं. पण तोपर्यंत इथले काही लाईफ सेव्हिंगवाले ते आलेले होते आणि लोकांना काढायला चालू केलं होतं. आम्ही परत इमर्जन्सी कॉल्स पण केलेले आहेत की इथं लोकांनी आणि इथं हा पूल जो कोसळला त्यासाठी आम्ही ते कॉल पण केलेले आहेत आमच्या स्वतःच्या नंबर. आणि म्हणजे स्थानिक नागरिकांचा सगळ्यात मोठी मदत जी आहे ती घटना घडल्यानंतर झाली. स्थानिक लोक लगेच, आजूबाजूची लोक पण पळत आली. पण स्थानिक लोकांचा रोषही दिसला आम्हाला ह्याच्यावरती की इथं लोक कशाला येतात, हे आमच्या येण्या जाण्याचा रस्ता आहे, आता तो पूल कोसळला आमचं नुकसान झालं. उलट स्थानिक लोक तेही करत होते, त्यांनी मदतही केली. पण काही लोक बाजूला थांबून परत तेही करत होते की आमच्यासाठी एवढाच एक पूल होता येण्या जाण्यासाठी, हा ते पण आता असा गोंधळ झाला. लोकांचा जीव नाही मेली. एक तर माणूस असा मला म्हणलं की लोक मेली असते तर बरं आलं असते. आम्ही उलट त्यांना ओरडलो की तुम्ही असं काय बोलता, आज हे पर्यटन स्थळ नसतं तर कोण नसतं आलं. लोक तुमच्या येण्या जाण्याचा रस्ता तुमच्यापाशी राहिला. आज धोकादायक पुले धरून जर का बंद केला असतं तर हे जीव नसते गेले. शासनाने पण त्याच्यामध्ये निष्काळजीपणा केलेला आहे. तुम्ही धोकादायक पूल आहे आणि तुम्ही तिथं उभा नुसतं बोर्ड लावून सोडून देतात. काढून टाका ना पूल. आणि पर्यटन स्थळे तर लोक येणारच आहेत ना, ते थोडी थांबणार आहेत येणं. आज लोक शनिवार रविवार सुट्टी भेटल्यावरच माणूस येते. आणि त्यात आजच आहे की शाळेच्या पोलांना आज शेवटची दिवस आहे सुट्टी. आज काय सगळेजण फिरायला येतात. जितकं लोक काय म्हणणार तर परत लगेच फिरायला जाता येत नाही, म्हणून लोक येणार आहेत फिरायला. म्हणजे शासनाने पण त्यांचा निष्काळजीपणा दाखवला आहे, स्थानिक लोकांनी पण निष्काळजीपणा दाखवला. पण स्थानिक लोकांनी येऊन हे आलेत लोक जीव वाचवायला लोकांच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण त्यांच्या स्थानिकही लोक इथं आहेत. ज्या गाड्या आहेत त्या स्थानिकांच्याच आहेत, दुसऱ्या कोणाच्या पुलावर नाही याचा करतच नाही बाहेर गाड्या. अविनाश, त्यांना हेही विचारा, ज्यावेळेस त्यांनी सांगितलं आता की दुर्घटना घडली त्यावेळेस 50 ते 60 जण या दुर्घटनेमध्ये खाली पडले, मात्र आजूबाजूला किती पर्यटक होते आणि या पर्यटकांनी मदत कार्य कसं लगेच सुरू केलं? स्थानिक लोकांचा जो रोष आहे तो तुम्ही सांगितला की त्यांचा होता, परंतु मदत जी आहे ती सर्वात पहिले त्यांनी स्थानिक लोकच मदतीला आली. स्थानिक लोकांमधले जे रेस्क्यूअर इथले होते ते पण पहिले धावत आलेले आहेत. स्थानिकांनी कुठं माघार घेतलेली नाही आहे. ठीक आहे, जी घटना घडली त्यासाठी जे काय इतर लोकांचा रोष असेल, पण स्थानिक लोकही मदतीला भरपूर धावून आलेली आहेत. अविनाश, आजूबाजूला किती पर्यटक होते त्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस, आणि या पर्यटकांनी कशा प्रकारे मदत केली या सर्वांना वाचवण्यासाठी? प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी सांगितलं की यापूर्वी की सर्वच वयातील असं जसं की लहान मुलं असतील, तरुण असतील किंवा वृद्ध असतील, हे सर्व प्रकारचे जे आहेत ते या ठिकाणी त्याचबरोबर महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये या पुलावर होत्या. आणि खरं तर पावसाळा पडला की मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होतच असते दरवर्षी. आणि स्थानिकांचा देखील या पर्यटकांना आल्यानंतर जी घटना झाली त्यानंतर काही रोष जो आहे तो पर्यटकांवर उद्भवलेला
व्हिज्युअल आपण पाहिला, परंतु मदतीला हे मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिकच आले आणि त्यानंतर स्थानिकांनी असेल किंवा पर्यटकांनी असेल पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस जे आहे ते घटनास्थळी आले. त्याबरोबर नंतर मग NDRF असेल किंवा इतर मदत हे आहे आलेली आहे, परंतु स्थानिकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे मदत ती या ठिकाणी झाल्याचं ठीक आहे. अविनाश, तुम्हाला आवाज प्रत्यक्षदर्शींनी पोहोचतोय माझा? सांगितलेलं आहे. अविनाश, आवाज येतोय? हो. त्यांना हा प्रश्न विचारा की ज्या वेळेस ही दुर्घटना घडली त्यानंतर आजूबाजूला किती पर्यटक होते आणि या पर्यटकांनी ज्या दुर्घटनाग्रस्त होते त्यांना वाचवण्यासाठी कसे प्रयत्न केले या संदर्भात विचारा. तुम्ही साधारण सकाळी किती वाजता आले? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस पर्यटकांची देखील तिथं, म्हणजे तुम्ही जे सांगता की तुम्ही स्वतः काही जणांना देखील काढले, तर कशा प्रकारे पर्यटकांनी देखील मदत केलेली आहे यावेळेस? पर्यटकांनी कसं, पर्यटक कोसळल्यानंतर आम्ही जे काही लोक होते त्यांनी उचलून बाहेर काढले 2-4 जणांना. पर्यटकांनी पण मदत केलेली आहे की त्यांनी इथं खालच्या बाजूला येऊन लगेच जितकं होईल शक्य तिथं जाळीतून लोकांना बाहेर काढता येईल त्यावेळेला दरम्यान 8 एक लोकांना काढले, 3 लहान पोरांना पण काढले त्यातून बाहेर. त्याच दरम्यान साधारण किती पर्यटक असू शकतात तुमच्या अंदाजे? कोसळलेल्या भागामध्ये 50-60 लोक आहेत आणि या संपूर्ण भागामध्ये साधारण त्या ब्रिजवरच जवळजवळ 100-200 लोक तर असतीलच, कारण पूर्ण ब्रिज पॅक होता. गाड्या पण होत्या त्यात 4-5, दोन्ही बाजूने ब्रिज पॅक होता. त्याचा कदाचित फोटो पण असेल माझ्याकडं, पण आम्ही नंतर काढलेला, थोडा पूल कोसळल्याच्या दरम्यानचा काढलेला 1-2 मिनिटानंतरचा. अविनाश हे प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांना हे विचारा की ज्या वेळेस ही दुर्घटना घडली तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोरून काही जण वाहून गेलेले आहेत का, काही जणांचा मृत्यू झालेला आहे का, आणि किती जण वाचलेले आहेत, त्यांना काय वाटतंय? त्यांनी ही संपूर्ण दुर्घटना जवळून बघितली आहे. तुमच्या समोर साधारण किती जण वाहून गेलेले असं तुम्ही पाहिले? 50-60 असेल पुलावर. जेवढं भाग पडला त्यात 50-60 होते. इकडच्या बाजूला अजून एक 50-60 लोक असेल, माझ्या बाजूला अजून 40-50 लोक होते, कारण एक फॅमिली अख्खी 15-1 जणांची आमच्या माघारी होती. आणि परत जवळजवळ 50-60 लोक तर पडली, त्यातून एक 8-10 लोक बाहेर काढलेली होती. 3 पोरं होती त्यात लहान. आणि पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी मिळून काही जणांना बाहेर काढलेलं. स्थानिक नागरिकांनी पण मदत केली आणि पर्यटकांनी, आम्ही जे पर्यटक आलो त्यांनी जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही बाहेर काढले. त्यातले 2 जणांना मी बाहेर काढलं होतं त्यावेळेला, आणि मग नंतर बाकीच्यांनी पळत धावाधावी करून त्यांनी जाळीत जेवढे अडकले होते त्यातले जेवढे शक्य होईल त्यावेळी 8-10 जण मी बघितले बाहेर काढलेले. ठीक आहे. अविनाश, आजूबाजूला तिथले काही स्थानिक नागरिक आहेत का, आणखी काही प्रत्यक्षदर्शी आहेत का, ते बघा. तोपर्यंत तुम्ही तिथली आत्ताची स्थिती काय आहे ती सांगा. खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही घटना झाल्यानंतर स्थानिक नागरिक असेल किंवा बघ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती, परंतु पोलिसांनी मोठा फौज ताफा लावला आणि या बघ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. परंतु आता अंधार पडत आलेला आहे. आपण पाहू शकतो 7 वाजून गेलेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे अंधार आता खाली काही वेळातच पडेल आणि जे वाहून गेलेले त्यांना काढण्याचं आव्हान देखील NDRFच्या टीमला असणार आहे. त्याचबरोबर पोलिसांना देखील अंधार होण्यापूर्वी जे आहे कोसळलेला ब्रिज जो आहे, पूल आहे, तो काढणं त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की आता अंधार पडण्यापूर्वी, आता काही वेळातच अंधार पडणार आहे, परंतु त्याच्यापूर्वी जे आहे हा खूप पूल काढण्यात, त्याचबरोबर जे वाहून गेलेले आहेत त्यांना देखील बाहेर काढणं तेवढं मोठं आव्हान जे आहे ते NDRF असेल, पोलीस असेल, प्रशासनाकडं असणार आहे. अविनाश, त्या आजूबाजूला काही स्थानिक नागरिक किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत का? त्यांच्यासोबत बातचीत होऊ शकते, त्यांच्याकडून माहिती मिळू शकते? आपण पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याशी बातचीत आपण करण्याचा देखील प्रयत्न केला होता किंवा इतर स्थानिक नागरिकांच्या सोबत देखील बोलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्थानिक नागरिकांना पोलिसांनी या ठिकाणापासून दूर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी जे आहे संपूर्ण माहिती, पूर्ण रेस्क्यू टीम झाल्यानंतर संपूर्ण माहिती आहे ती देण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता सध्या तरी प्रशासनाकडून कोणी बोलायला तयार नाही आहे, परंतु याची संपूर्ण जी माहिती आहे ती ही रेस्क्यू काम पूर्ण झाल्यानंतर जे आहे ते देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु आपण संपूर्ण जी माहिती ज्या प्रकारे मिळेल ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतच राहू. परंतु आत्ता सध्या जे आहे अजूनही प्रशासनाला हा पडलेला पूल आहे तो काढण्यामध्ये यश आलेलं नाही, हे आत्ता तरी पाहायला आपल्याला मिळत आहे. अविनाश, अंधार पडतोय मात्र अजून सुद्धा त्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे का?
हो, नक्कीच. NDRF असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक वेगवेगळ्या संस्था असेल, या सर्व संस्था ज्या आहे या रेस्क्यू कामासाठी लागलेल्या आहे. अजूनही ज्या वेळेस घटना घडली तेव्हापासून आत्तापर्यंत अजूनही संपूर्ण जे काम आहे हे चालूच आहे आणि हे काम पूर्ण करण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण प्रशासक असेल किंवा स्थानिक नागरिक असेल किंवा स्थानिक संस्था असेल या सगळ्यांकडून करण्याचं काम अजूनही सुरूच आहे. अविनाश, ज्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे, ज्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेच्या जवळपास तुम्ही जाऊ शकता का? तिथली सध्याची स्थिती, मदत कार्य कसं सुरू आहे हे आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो? हो, नक्कीच. आपण पाहू शकतो त्या ठिकाणी कशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व रेस्क्यू टीम दाखल झालेली आहे. त्याचबरोबर पोलीस असेल किंवा इतरही प्रशासकीय काम करणारे जे आहे ते आहेत ते या ठिकाणी पोचलेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवर जे आहे ते काम सुरू आहे आणि पूल असेल किंवा ते वाहून गेलेले कोणी असेल त्यांना शोधण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये क्रेन लावण्यात आलेली आहे आणि या छोट्या क्रेन लावूनही काम होत नसल्यामुळे एक मोठी क्रेन जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे आणि त्या क्रेनच्या सहाय्याने आता जे आहे हा पडलेला पुलाचा सांगाडा आहे तो उचलण्याचं काम जे आहे प्रयत्न आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आणि लहान क्रेनमुळे जे काम होत नव्हतं ते आता हे मोठ्या अवाढव्य अशी क्रेन आली आहे. त्या क्रेनच्या सहाय्याने आता काम सुरू होणार आहे. जी मात्र 3:30 वाजता ही दुर्घटना घडली अविनाश, अजूनही हा पडलेला पुलाचा सांगाडा काढण्यामध्ये नेमक्या काय अडचणी येतात, बाहेर काढण्यात नेमक्या काय अडचणी येत आहेत? खरं तर सर्वात मोठी जी अडचण आहे ती म्हणजे या इथून पुलावरून वाहणारं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे आणि हे जे ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी बाकीची क्रेन असेल किंवा इतर साधनं जे आहे ते पोहोचण्यासाठी त्यांना जो लागणारा वेळ आहे किंवा तिथं पोहोचण्यासाठी त्यांना नदीपात्रातून प्रवास करून त्या घटनास्थळी पोहोचावं लागत आहे. त्यामुळे जे आहे मोठं आव्हान जे आहे हे यांच्या सर्वांसमोर असणार आहे. त्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये उशीर होत आहे आणि अजूनही 3-3.5 तासानंतर देखील हा पूल जो आहे हा काढण्यात यश पोलीस असेल किंवा NDRF यांना आलेलं नाही आहे. खरं तर आता मोठी क्रेन ही लावली आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये हे जे अवाढव्य अशी ही क्रेन आहे ही या नदीपात्रात लावलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जे आहे हा पूल कोसळलेला पूल काढण्याचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे. अविनाशजी, तुम्ही त्या दुर्घटनास्थळी आता पोहोचलेला आहात. त्या ठिकाणी पाऊस सुद्धा बरसतोय, नदीचा प्रवाह सुद्धा वेगवान आहे. तुम्ही आणि तुमचे कॅमेरामन तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि आता तिथे कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे या संदर्भात माहिती द्या. अविनाश, आवाज पोहोचतोय? तर ही दृश्य आपण तिथले पाहतोय. मोठी गर्दी आहे. आता मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं मदत कार्य सुरू आहे. पुलाचा सांगाडा अद्यापही काढण्यात यश आलं नाही आहे. मात्र ही अत्यंत हृदयद्रावक दृश्य आपण पाहतोय. या पुलाच्या सांगाड्याच्या खाली सुद्धा काही पर्यटक अडकलेले आहेत आणि अत्यंत धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे. पुलाचा सांगाडा कोसळलेला आहे. तो सांगाडा अद्यापही काढण्यात यश आलं नाही आहे. त्यामुळे हा पुलाचा सांगाडा काढण्यासाठी आता मोठ्या क्रेनचा वापर केलेला आहे. मोठी क्रेन ही बोलावलेली आहे. आमचे प्रतिनिधी अविनाश परबतसुद्धा घटनास्थळावरती आहेत. तिथून ते आपल्याला माहिती देतीलच. सध्या या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे. सुरुवातीला पुलाचा सांगाडा कोसळलेला आहे. तो सांगाडा काढण्याचं काम सुरू आहे. मात्र आपण काही वेळापूर्वी दृश्य पाहिली. या पुलाच्या सांगाड्याच्या खालीसुद्धा काही पर्यटक अडकलेले आहेत. अत्यंत हृदयद्रावक अशी ही दृश्य आहेत. त्याच्या खाली या पाण्याचा अत्यंत वेगवान असा प्रवाह आहे. त्यातच आता अंधार पडेल, त्यामुळं मदत कार्यात अडचणी येऊ शकतात. पाऊसही मध्ये मध्ये सुरू आहे, त्यामुळं आधीच मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत. तर 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत. त्यांना शोधणं हे एक मोठं आव्हान आहे. त्यांना शोधण्याचं कामसुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र जसा अंधार पडत जाईल तसं मात्र मदत कार्यामध्ये अनेक अडचणी ह्या येऊ शकतात. मात्र आता या परिसरामध्ये मोठी क्रेन बोलवलेली आहे. 3:30 वाजल्यापासून ही छोट्या क्रेनच्या सहाय्यानं हा पुलाचा सांगाडा बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र होत नाही, त्यामुळे आता मोठी क्रेन बोलवलेली आहे आणि पुलाचा सांगाडा
बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र काही वेळापूर्वी आपण हृदयद्रावक दृश्य बघितली. या सांगाड्याच्या खाली काही पर्यटक अडकलेले आहेत आणि आपण प्रत्यक्षदर्शीसोबत सुद्धा बातचीत केली. अविनाश परबत आपले प्रतिनिधी यांनी ज्या वेळेस प्रत्यक्षदर्शीशी बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलं या पुलावर 50 ते 60 पर्यटक होते आणि त्यांच्या समोरच ही दुर्घटना घडली आहे. तर या संपूर्ण घटनेवर तिथली स्थिती आपण समजून घेऊच. मात्र शरद पवार यांनी एक्स पोस्ट केलेली आहे. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अतिशय दुःखद आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा आणि NDRF तर्फे बचाव कार्य सुरू आहे असंही म्हटलंय. पर्यटकांना वाचवण्यात यश यावं, जखमींना योग्य उपचार मिळावेत अशी प्रार्थना त्यांनी केलेली आहे. दुर्घटनेत ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांना श्रद्धांजली आणि कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो असंही पवारांनी म्हटलंय. तर युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मोठी क्रेन बोलावलेली आहे आणि या मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं पुलाचा सांगाडा जो कोसळलेला आहे तो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र या सांगाड्याच्या खाली सुद्धा काही पर्यटक अडकलेले आहेत. जे वाहून गेलेले आहेत त्यातील जास्तीत जास्त जणांचा जीव वाचावा हीच प्रार्थना. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. गिरीश महाजन हे सुद्धा या दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ते या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुर्घटना नेमकी कशी घडली, का घडली, बचाव कार्य कसं सुरू आहे, आतापर्यंत किती जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे या संदर्भात सर्व माहिती गिरीश महाजन हे घेत आहेत. गिरीश महाजन हे या दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत. याआधी अनेक नेत्यांनी सुद्धा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. तर ही तिथली लाईव्ह दृश्य आहेत. अंधार पडू लागलेला आहे त्यामुळे आता बचाव कार्यात अडचणी येऊ शकतात. मात्र बचाव कार्य हे युद्ध पातळीवर सुरू आहे. या पुलाचा सांगाडा बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे. त्यासाठी मोठी क्रेन बोलावलेली आहे. मात्र या पुलाच्या सांगाड्याच्या खाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होती आहे. काही वेळापूर्वी आपण तशी दृश्यसुद्धा पाहिली. मात्र युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. यामध्ये पोलीस प्रशासन, NDRF टीम यांना इथले स्थानिक नागरिकसुद्धा बचाव कार्यामध्ये मोठी मदत करतायत. तर ही तेथील दृश्य आहेत. NDRFच्या टीमकडून वाहून गेलेल्यांचा सध्या शोध सुरू आहे. उत्तरेकडे हरिद्वाराच्या केदारनाथ इथे एक हेलिकॉप्टर कोसळलं. ते सरतं नाही सरतं तर आता बातमी येते की मावळमध्ये हे साका म्हणजे ब्रिज कोसळून काही जण पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. देवाच्या मनात काय मला माहित नाही, पण या सगळ्या बातम्यांनी मनाला वेदना होतात. याचं फक्त एवढंच सांगू शकतो की ज्यांची माणसं गेली असतील, ज्यांच्या घरात आज दुःखाचा डोंगर कोसळला असेल, त्यांना ईश्वर ते सहन करण्याची ताकद देवो, मृतात्म्यांना शांती मिळो, एवढंच या ठिकाणी बोलू. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. NDRFची टीम, लोकल रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करते आहे. स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे. 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 6 लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत, सापडलेत, त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते. दुर्दैवी घटना आहे, अपघात आहे. यात एकही जीव जाता कामा नये. जे दुर्भाग्याने सगळ्या माहिती समोर माझ्याकडे आलेल्या नाहीत, पण घटनाग्रस्त जे कोणी असतील त्यांच्या दुःखात तर आपण सगळेच सहभागी आहोत. घटनेत अजून दुखापत, इजा, जानमाल हानी होऊ नये ही अपेक्षा आहे. प्रशासन तसं कर्तव्याने कर्म करतंय. या सगळ्यातून घटना घडली ती का, कशामुळे, कारण काय याची चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे. प्रथमदर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं
उभी राहिली आणि मोटरसायकल पण जात होत्या त्या बोजाने ते खाली पडला. तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली. कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो. यहाँ पे जो आपको छोटा सा ब्रिज दिख रहा है वो यहाँ के फार्मर लोगों को जाने आने के लिए, पैदल जाने आने के लिए इसका पूरा 30 साल पहले अरेंजमेंट किया था, लेकिन यहाँ पे ज़्यादा पर्यटक लोग, 2 व्हीलर वाले लोग उसके बीच में आके जिस टाइम आने का टाइम हुआ था वो पूरा इकट्ठा 100-150 लोग आने के बाद उसके ऊपर ज़्यादा लोड होके नीचे फैल गया है. अभी 2 लोगों की मौत हुई है. बचाव कार्य यहाँ पे एनडीआरएफ का, पिंपरी चिंचवड़ पुणे कारपोरेशन का पूरी तरफ से यहाँ पे सहयोग है, लेकिन यहाँ पे पर्यटकों को यहाँ पे 2 व्हीलर आने के लिए मचाव किया था, यहाँ पे प्रतिबंधन किया था. फिर भी लोग यहाँ पे आते तो अभी क्या ऐसा इंसिडेंट होना अच्छा नहीं है, लेकिन लोगों ने भी समझना चाहिए था. ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती, मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली. लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली. विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे, पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं, मात्र या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता. त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही, तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे. आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत. त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता. काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे. अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही. तर अधिकृत माहिती समोर आलेली आहे. आतापर्यंत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 25 ते 26 जण हे वाहून गेलेले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तर गिरीश महाजन हे दुर्घटनास्थळावर पोहोचलेले आहेत. इथला आढावा ते घेत आहेत. सध्या दुर्घटनास्थळी पुलाचा सांगाडा उचलण्याचं काम सुरू आहे. युद्धपातळीवर हे काम सुरू आहे. मोठी क्रेन यासाठी बोलावलेली आहे. तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय घटनास्थळावरून. गिरीश महाजन हे दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या संपूर्ण दुर्घटनेचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे. थोड्याच वेळात ते माध्यमांसमोर सुद्धा बोलतील. माध्यमांसमोर ते या दुर्घटनेची अधिकृत माहिती सुद्धा देतील. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय मावळ इथल्या या दुर्घटना ठिकाणावरून. तर 4:30च्या दरम्यान ही बातमी कळाली. मी नाशिकहून मुंबईला येत होतो आणि तसेच मी गाडी कल्याणहून इकडे वळवली कल्याण फाट्यावरून आणि सरळ या ठिकाणी आलेलो आहे. 2 कॅज्युअल्टी म्हणजे 2 जण मृत्युमुखी पावलेले आहेत. 2 जणांची असण्याची शक्यता आहे. पुलाखाली दाबलं गेलं आहे आणि जवळपास 35 जण हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. काही खासगीमध्ये आहेत, काही सरकारीमध्ये आहेत. असे 35 जण, जवळपास 32 ते 35 जण या ठिकाणी ऍडमिट आहेत, पण ते आउट ऑफ डेंजर आहेत. फार त्याच्या जीवाला धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. आपण बघतो की हा पदचाऱ्यांसाठी चालणारा पूल होता, चालण्यासाठी पूल होता, जुना होता. 1992 पासून हा पूल झालेला होता, परंतु खूप मोठी गर्दी, कारण आज पाऊस पडतोय, सुट्टी आहे, पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली. म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपण बघताय एनडीआरएफच्या 2-3 टीम या ठिकाणी आहेत, सर्व पोलीस यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहेत, सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे. आता वाहून गेलेले काही लोक आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे. नेमकं ते बाहेर आलेत, त्यांच्या जीविताला काही हानी झालेली आहे
धोका झालेला आहे हे आपण बघतोय. आज तसं नक्की सांगता येईल. इथे गर्दी खूप होती. आज मला इथले स्थानिक लोकांनी सांगितलं की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा पूल आपण बघतात इथे मध्ये त्याला कुठला सपोर्ट नव्हता आणि हा पदचाऱ्यांसाठी पूल होता, पण एकाच ठिकाणी सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला, कोलॅप्स झाला आणि त्यातून ही घटना घडली. आता इतिहास सांगणं कशी नाही, कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर, किती जण होते, किती वाहून गेले, किती सापडले. परंतु पुढे बंधारा आहे, त्या ठिकाणी बंधाऱ्यावर काही लोक तिथे सापडतात का किंवा जे वाहून गेले ते की बाहेर निघाले का या बाबतीत अजून आकडा नाही. पण मला वाटतं अनेक जण स्थानिक लोकांनी खूप मदत केली, त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते वाचले. मला वाटतं ही चूक आहे. हा पायी चालण्यासाठी पदचाऱ्यांसाठी हा पूल होता, परंतु या ठिकाणी पर्यटक आले आणि त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली, म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर ती गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे हा पूल कोसळला. आता फोनवरती तुमचं बोलणं सुरू होतं, काय बोलले माझं 3-4 वेळा बोलणं झालं. 3.5-4 वाजता मला तशी बातमी कळाली, तेव्हापासून मी मुख्यमंत्र्यांशी बोलतोय आणि मी त्यांना सांगितलं मी स्पॉटवर जातोय, एनडीआरएफच्या टीम पोहोचलेल्या आहेत, त्यांना सगळी माहिती मिळालेली आहे आणि अगदी आज सुट्टीचा दिवस आहे, एवढे पर्यटक या ठिकाणी येतात, पोलीस प्रशासनाला माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे, प्रशासनाची सुद्धा जबाबदारी होती. पोलीस प्रशासन या ठिकाणी निश्चित या पुलावर मी माहिती घेतली, पाटी सुद्धा लावलेली आहे, परंतु पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली. आपण वेळोवेळी सूचना देतोय, म्हणजे अगदी लोणाळा खंडापासून असेल, कसारा घाटात असेल किंवा कुठेही असेल, ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत, नदीचा प्रवाह मोठा आहे, त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो, दरवर्षी आपण सांगतो, पण पर्यटक सुट्टीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबलेत. बोर्ड असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही, ऐकलं नाही कदाचित, आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे. निश्चित त्याची चौकशी केली जाईल. पोलीस होते न होते त्याची माहिती आपण घेऊ, चौकशी करू त्या संदर्भामध्ये. पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो, विनंती करत असतो की बाबा, आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युअल्टी होत आहेत. सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत आहेत, जीवावर खेळलं जात आहे. गेल्या वेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये नदीच्या प्रवाहात मोठा खडक होता, दगड होता, त्याच्यावर लोक उभे आणि ते वाहून गेलेत, आपल्या समोर वाहून गेलेत. मला वाटतं असे सगळे धाडसी प्रयोगही कोणी करू नये. सेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण फार असा अतिउत्साहीपणा दाखवू नये, ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे. झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. आता ते पोलीस का न होते, प्रशासनाने काय केलं, कोणाला माहित होतं, याची चौकशी निश्चित होईल. पण स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला हवं होतं या पुलाचं. जर हे पूल धोकादायक आहे प्रशासनाला माहिती असताना देखील नाही, या ठिकाणी हा पदचाऱ्यांसाठी पूल होता, ही वस्तुस्थिती आहे. या पुलावरून एवढी गर्दी होताच कामा नये. इथे बोर्ड सुद्धा लावला, हा धोकादायक पूल आहे, इथे कोणी थांबू नये, ही पण त्या ठिकाणी हे पण बोर्ड लावलेला होता. आणि मला त्या ठिकाणी सांगितलं की बाबा याचं टेंडरही झालेलं आहे, हा पूल सुरू होणं आवश्यक होतं, पण आता पावसाळ्यामुळे थांबला. याला किती 7-8 कोटी रुपये या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत, त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकाऱ्यांनी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण दुर्दैवाने या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झाला. निश्चित आमचा यासाठी प्रयत्नच आहे अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे, व्हॉलंटियर्स ठेवलेले आहेत, सगळ्यांना आपण सूचना करतोय, विनंती करतो आहे. निश्चित शासन या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे. आपण गेल्या वेळी बघितलं असेल, आम्ही दर 2-3 दिवसांनी आम्ही सूचना देत होतो की बाबा पर्यटनाला जाऊ नका, अतिवृष्टी होते, खूप मोठा पाऊस आहे. पण पर्यटकही खरं म्हणजे आपापल्या जीवाची जबाबदारी आपणही थोडी घेतली पाहिजे, आपणही काळजी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबियाची, मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे. सर, मात्र प्रश्न एकच उपस्थित होतो, राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात. जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे, त्याचं पावसाळ्यामध्ये बंद ठेवणं किंवा रस्ता पूर्णपणे बंद करणं गरजेचं होतं. सर्वसामान्यांचं मरण एवढं स्वस्त झालंय का? सुट्टीच्या दिवशी आनंद घ्यायला येतात, पूल पडतो, प्रशासन मात्र जबाबदारी झटकतं की लोकांनी गर्दी केली. आम्ही कुठली जबाबदारी झटकत नाही. त्याच्यावर बोर्ड लावलेलं होतं की त्याच्यावर कोणी वापरू नये, गर्दी करू नये हे म्हटलेलं होतं. हा फक्त सिंगल पायी यायसाठी पूल आहे, पण त्या ठिकाणी जर एकदम 200-400 लोक येऊनच उभे राहून गेले पूर बघायला, पाणी बघायला, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. निश्चित पोलिसांनी त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं, पण म्हणतात
तेही बरोबर आहे, पण या ठिकाणी आता पोलीस होते की नव्हते, त्यांना कल्पना होती नव्हती याची चौकशी या ठिकाणी केली जाईल. नाही, पोलीस तर बघतील, पोलिसांची चुकी असेल तर आपण ती निश्चित बघू, त्यांच्यावर काय कारवाई असेल ते होईल. पण मला वाटतं आपली पर्यटकांची आपली सुद्धा ही जबाबदारी आहे. आपली सुद्धा जबाबदारी नाही का, आपल्या घरच्या लोकांना, लहान मुलांना घेऊन आपण या ठिकाणी येतो, परिवाराला घेऊन येतो, आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटकांनी सुद्धा यापुढे काळजी घेतली पाहिजे. अशा पाण्याच्या ठिकाणी थोडं दूर राहिलं पाहिजे. वॉटरफॉल आपण बघतो, माझं असं म्हणणं नाही, पण वेळोवेळी तुम्ही म्हणताय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत, तरी पण पर्यटक येतात की नाही. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आम्ही दरवेळेला कळवतो, आम्ही सुद्धा दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी कळवतो. तुम्ही म्हणता स्ट्रक्चरल ऑडिट, त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता, मी माहिती घेतलेली आहे, त्या ठिकाणी वापरू नये. पण पूल कसं उचलणार, उचलला जाईल पूल थोड्याच वेळात. आता मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे, मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. आपण ते त्या ठिकाणी उचलू, मला वाटतं त्याच्या खाली अजून मला माहिती कळाली 1-2 बॉडी त्या ठिकाणी असतील, लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे. निश्चित आपण सगळे प्रयत्न आपण करतो. आता आपण बघताय तो युद्धपातळीवर सगळे प्रयत्न चाललेले आहेत, वेल्डिंग मशीन आणलेले आहेत, त्या कटर आणलेले आहेत. साहेब, अशी माहिती मिळतीये की हा पूल अनेक लोकांनी रील्स केले, त्याचे इंस्टाग्रामने टाकले आणि सुट्टीच्या दिवशी इकडे गर्दी वाढली. हे आधीच थांबवता आलं असताना सगळं प्रशासन नाही, आता पुढे रील केले आणि ते टाकले, ती पर्यटन चांगली जागा आहे म्हटलं असेल तर ते आपल्याला थांबवता येणार नाही, असं गोष्ट येणार नाही. आणि प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही. पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला, लोक एका ठिकाणी एकदम 200-300 लोक त्याच्यावर उभे राहिलेत, त्यामुळे तो वाकला पूल. जे जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल. जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना, त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील. मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली. सर, इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चौकशीचे आदेश तुम्ही देणार का, किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळे येतं, तुम्ही काय चौकशीचे आदेश देणार आहात की नाही? माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल, आता इथे पोलिसांचं थांबण्याचं काम होतं, त्यांनी थांबायलाच पाहिजे होतं, ही वस्तुस्थिती आहे. पण अशाही परिस्थितीत ते थांबत नसतील आणि सगळ्या क्राऊड कंट्रोल करत असतील तर त्यांची चूक निश्चित आहे. आणि म्हणून मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, ते गृहमंत्री आहेत, ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतले. पण काही लोकांचं म्हणणं आहे की पोलीस वेळोवेळी या लोकांना सांगत होते, लोक ऐकायला तयार. आता मी तुम्हाला आधी म्हटलं की मग पर्यटकांनाही जर आपण आपले स्वतःचा जीव धोक्यात घालता कामा नये, तर तुम्ही म्हणता मग त्यांनी येऊ नये का? आता मला सांगा, वेळोवेळी विनंती करून सुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात, धोक्याच्या ठिकाणी येतात. मला वाटतं त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे. मला वाटतं अंधार पडला तरी लाईट लावून आपण, जनरेटर आहे त्या ठिकाणी ते लावून आपण या ठिकाणी कार्य चालू ठेवू. हा पूल आपण उचलून घेऊ, त्या खाली काय कॅज्युअल्टी आपण ते बघू. तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे बोलत होते. रात्र झाली, अंधार पडला तरी सुद्धा बचाव कार्य सुरू राहील असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. पुलाचा कोसळलेला भाग हा उचलण्याचं काम सुरू आहे. मोठी क्रेन या ठिकाणी आणलेली आहे आणि रात्रीसुद्धा हे बचाव कार्य सुरू राहील. या पुलाच्या सांगाड्याच्या खाली काही जण दबलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. यावेळेस गिरीश महाजन यांना या ठिकाणी पोलीस का नव्हते असा प्रश्न विचारला असता ती चूक आहे, त्या संदर्भात कारवाई केली जाईल. आणि अर्थात पर्यटकांची सुद्धा जबाबदारी आहे. आपला जीव धोक्यात किती घालायचा ही जबाबदारी सुद्धा पर्यटकांची आहे. सुरक्षा घेणं हे पर्यटकांचं सुद्धा काम आहे आणि पर्यटकांनी अशा ठिकाणी जात असताना जीवाची काळजी घेणं, सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घेणं हे गरजेचं आहे. जय महाराष्ट्रसुद्धा या सर्व पर्यटकांना आवाहन करते. मात्र ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. पुलाचा सांगाडा कोसळला आणि यामध्ये 2 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला, तर 20 ते 25 जण हे वाहून गेलेले आहेत. त्यांचा शोध घेणं सुद्धा सुरू आहे. दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे. NDRFचं बचाव कार्य या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे. 7:30 होऊन गेलेले, त्यामुळे आता अंधारसुद्धा पडू लागला आहे. तरीसुद्धा बचाव कार्य हे सुरूच आहे. सध्या जो पुलाचा सांगाडा खाली कोसळलेला आहे ते बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी मोठी क्रेन या ठिकाणी बोलावली आहे. संध्याकाळी दुपारी 3:30 वाजता हा अपघात झालेला आहे, दुर्घटना घडलेली आहे. त्यानंतर हा पुलाचा सांगाडा बाहेर काढण्याचं काम सुरू केलेलं आहे. मात्र छोट्या क्रेनच्या सहाय्यानं पुलाचा सांगाडा बाहेर काढता येत नव्हता, त्यामुळे आता प्रशासनानं मोठी क्रेन बोलावलेली आहे आणि हा पुलाचा सांगाडा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र या सांगाड्याखाली काही जण
दबल्याची भीती व्यक्त होती आहे. 2 जणांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 25 ते 26 जण वाहून गेलेले आहेत. त्यांचाही शोध घेणं हे सुरू आहे. जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी इथल्या स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाते आहे. गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या संपूर्ण परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. तसंच रात्रीसुद्धा बचाव कार्य सुरूच राहील असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. मावळमधील कुंडमळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि या ठिकाणी मोठी गर्दी होती आणि या पुलावर गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे या पुलाला हे वजन पेलवलं नाही. त्यानंतर पूल खाली कोसळला. मात्र त्याच वेळेस खाली अत्यंत वेगानं नदीचं पाणी हे वाहत होतं. त्यामुळं या दुर्घटनेत अनेक जण हे वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. काही वेळापूर्वी आपण प्रत्यक्षदर्शीसोबत बातचीत केली. त्यावेळेस प्रत्यक्षदर्शीने सुद्धा 50 ते 60 जण त्यावेळेस पुलावरती खाली पडल्याची माहिती दिलेली आहे. 100 ते 150 जण या पुलावर होते असं म्हटलंय. मात्र ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. NDRFच्या पथकाकडून सध्या जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम अंधारातसुद्धा सुरू आहे. रात्रीच्या वेळेससुद्धा हे बचाव कार्य सुरू आहे. 25 ते 26 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. त्यांना शोधण्याचं काम हे रात्रीच्या वेळातसुद्धा सुरू आहे. मध्ये पाऊससुद्धा येतोय, पावसाचा व्यत्यय येतोय. त्यातच आता अंधार पडलेला आहे. त्यामुळे ही सुद्धा एक मोठी अडचण आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून NDRF पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. तर आपले प्रतिनिधी तिथे आहेत. अविनाश परबत हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडून ही त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. अंधार पडलेला आहे तरीसुद्धा बचाव कार्य सुरू आहे. 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत आणि त्यांचा शोध घेण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी इथल्या स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाते. त्यांचं सहकार्य घेतलं जातं आहे. रात्रीच्या अंधारातसुद्धा हे बचाव कार्य सुरू आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय. NDRFची टीम आहे आणि त्यांच्याकडून हे बचाव कार्य सुरू आहे. सध्या मावळमधील या कुंडमळा परिसरामध्ये मध्ये पाऊससुद्धा येतोय, पावसाचा व्यत्यय येतोय. तरीसुद्धा हे बचाव कार्य सुरू आहे आणि आता तर अंधार पडलाय. मात्र अंधारातसुद्धा बचाव कार्य हे युद्धपातळीवर सुरू आहे. सुरुवातीला पुलाचा सांगाडा मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तर ही थेट लाईव्ह दृश्य तुम्ही जय महाराष्ट्रावरती एक्सक्लुझिव्ह पाहताय. आमचे प्रतिनिधी अविनाश परबत हे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या कॅमेऱ्यातून ही दृश्य आपण पाहत होतो. तर ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्या वेळेस दुर्घटना घडली त्यानंतरची आणि आता ही तुम्ही लाईव्ह दृश्य पाहताय. अंधार पडलेला आहे तरीसुद्धा NDRFचे पथक टीम या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे. काही वेळापूर्वी गिरीश महाजन यांनी सुद्धा रात्रीच्या अंधारातसुद्धा बचाव कार्य सुरू राहील असं म्हटलं होतं आणि हे बचाव कार्य सुरू आहे. पुलाचा पडलेला सांगाडा उचलण्याचं काम सुरू आहे. तर 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत त्यांचा सुद्धा शोध हा NDRFच्या पथकाकडून घेतला जातो आहे. तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय घटनास्थळावरून. जय महाराष्ट्रावर तुम्ही ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहताय. आमचे प्रतिनिधी अविनाश परबत हे त्या ठिकाणी आहेत आणि तिथली ही रात्रीची ही तुम्ही दृश्य पाहताय. लाईव्ह दृश्य आहेत. सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य हे सुरू आहे. दुपारी 3:30 वाजता ही दुर्घटना घडली होती. तेव्हापासूनच बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झालं आहे. मात्र छोट्या क्रेनच्या सहाय्यानं पुलाचा खाली पडलेला सांगाडा उचलण्यात अडचण येत होती. त्यामुळे आता मोठी क्रेन मागवलेली आहे आणि हा पुलाचा सांगाडा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तर राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे. तर जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे. गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेले आहेत. अविनाश, सध्या तिथे काय स्थिती आहे? राज्य सरकारकडून मदत कार्य सुद्धा सुरू झालेलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत देण्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहिती. नक्कीच रात्र झाल्यानंतर सहसा NDRFची कामं असेल हे काम थांबवण्यात येतं आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते काम करण्यात येतं. परंतु आत्ता अंधार पडलेला आहे. परंतु लाईट लावून 500 टनपेक्षा मोठं जे क्रेन आहे ती मागवण्यात आली आहे आणि त्या क्रेनच्या माध्यमातून आता जे
हा सांगाडा आहे तो उचलण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथं पोलिसांचा बंदोबस्त असेल, एनडीआरएफ टीम असेल, त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या जवान असेल, या सर्वांनी इथं ते पूल उचलण्यासाठी सर्व कार्य सुरू केलेलं आहे. आज रात्री देखील म्हणजे जोपर्यंत हे संपूर्ण कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत हे रेस्क्यू काम असं सुरू राहणार असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता अजून मोठा क्रेन आवाडवी अशी क्रेन ही लावण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जे आहे आता हे पडलेल्या पुलाचा सांगाडा जो आहे तो उचलण्याचं काम. अविनाश, एकीकडे हा पुलाचा सांगाडा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, तर दुसरीकडे किती जण वाहून गेलेले आहेत या संदर्भात काही अधिकृत माहिती मिळालेली आहे का? त्यांचं शोधकार्य कसं सुरू आहे? खरं तर किती जण वाहून गेलेली याचा एक्झॅक्ट आकडा जो आहे तो काही समोर आलेला नाहीये, कारण की कोणत्याही अधिकृत व्यक्तींकडून किती जण वाहून गेलेली आहे आणि किती जणांना जीव वाचवण्यात आले अशी माहिती समोर आलेली नसली तरी या ठिकाणी जे पर्यटक होते ज्यांनी स्वतः ही घटना करताना पाहिले त्यांच्या मते त्या पुलावर साधारण 100च्या आसपास जे पर्यटक आहेत ते थांबलेले होते आणि त्याचबरोबर काही दुचाकी देखील दोन्ही बाजूनी येत होत्या आणि त्याच क्षणी हा घटना घडलेली आहे आणि त्यामुळे दुचाकीवरील देखील काही जण होते ते आतमध्ये पडले. परंतु हा पूल पडल्यानंतर त्याच्या मागचे जे पर्यटक होते त्यांनी पटापट काही लहान मुलं असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील यांना ओढून बाजूला घेतलेलं आहे. परंतु 4-5 जण असेल हे या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. परंतु किती नेमका हा आकडा आहे हा अधिकृतरित्या पोलीस असेल किंवा प्रशासन असेल यांच्याकडून काही सांगण्यात आलेलं नाही, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये रेस्क्यू टीम अजून रेस्क्यूचं काम जे आहे ते अजूनही सुरू आहे. त्यामुळं हे काम पूर्ण होतोपर्यंत प्रशासकीय अधिकारी असेल किंवा प्रशासनाकडून कोणतीही माहिती समोर येईल असं वाटत नाहीये, परंतु काम जे आहे ते युद्ध पातळीवर जे आहे ते आता सुरू आहे. जे मात्र अविनाश, जे वाहून गेलेले आहेत त्यांचं बचाव कार्य सुरू आहे का? एनडीआरएफची टीम त्यांचा शोध घेते? हो, नक्कीच. जे वाचीव आहे त्यांना जवळपास 20हून अधिक रुग्णवाहिका आहे ते याच्यासाठी लावण्यात आलेले आहे. दोन्ही बाजूला पुलाच्या या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला देखील 10-20 रुग्णवाहिका ज्या आहेत त्या स्टँड बाय मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्या प्रकारे कोणी जखमी निघत असेल त्यांना लगेच त्या रुग्णवाहिकेमध्ये टाकून त्यांना रुग्णवाहिकेच्या द्वारे त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात येत आहे. त्यामुळं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे आणि जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबणार नाही असं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे रेस्क्यू काम जे आहे ते रात्री उशिरापर्यंत देखील चालू राहण्याची शक्यता आहे. जगदीश. मात्र अविनाश, एकीकडे हा क्रेन बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, ते त्या पुलाचा सांगाडा जो आहे तो बाहेर काढला जाईल, मात्र अशी भीती व्यक्त होते की 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत. त्यांचा शोधकार्य सुरू आहे का? त्यातील काही सापडलेले आहेत का? ते शोधकार्य नेमकं कसं सुरू आहे? हो, नक्कीच. जो पुलाचा सांगाडा आहे तो उचलण्याचं काम आता सध्या सुरू असलं तरी ते जे वाहून गेलेलं आहे त्यासाठी जे एनडीआरएफची टीम जी आहे त्यांनी आता काही काम थांबवण्यात आलेलं आहे, कारण की त्या ठिकाणची सर्व जी टीम आहे ती पूल ज्या ठिकाणी काढण्यात येत आहे त्या ठिकाणी संपूर्ण मनुष्यबळ आहे ते त्या ठिकाणी आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी वाहून गेल्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी एनडीआरएफची टीम शोधत होती ते काम सध्या तरी थांबवण्यात आलेलं आहे, कारण की तिथे कोणत्याही प्रकारचा लाईट असेल किंवा इतर साधन सामग्री नसल्यामुळे ते थांबवून सध्या पूल जो आहे कोसळलेला तो काढण्याचं काम सुरू आहे आणि सर्व एनडीआरएफ टीम असेल, अग्निशामक जवान असेल किंवा इतर प्रशासकीय सर्व मनुष्यबळ जे आहे ते पूल कोसळलेला पूल काढण्यासाठी एकवटलेलं पाहायला मिळत आहे. अविनाश, तुम्ही त्या घटनास्थळावरती आहात आणि आपण दृश्यात सुद्धा पाहतोय तुमच्या कॅमेराच्या माध्यमातून. मोठा क्रेन आहे आणि तो पुलाचा सांगाडा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या पुलाच्या सांगाड्याच्या खाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये. हो, नक्कीच. आता देखील काही जण अडकले होते, त्यापैकी एकाला आत्ताच काढून काही वेळापूर्वी साधारण अर्धा पाऊण तासापूर्वी त्याला तो पण देखील या पुलाच्या खाली अडकला होता. त्याला काढण्यात आलेलं आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. परंतु त्या खाली देखील काही जण अडकले असण्याची भीती आपल्याला काही प्रत्यक्षदर्शींनी थोड्या वेळापूर्वीच दिलेली आहे. त्यामुळे हा जोपर्यंत पूल पूर्णपणे बाहेर काढण्यात येत नाही तोपर्यंत त्याच्या खाली कोणी आहे का नाही याचं याबाबत शासनचा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जगदीश. अविनाश, आता या मदत कार्यामध्ये आणखी काय अडचणी येतात? कारण अंधार तर पडलेला आहे, पाऊस तिथे आहे काय तिथली स्थिती आहे?
सुदैवाने सध्या तरी काही पावसाने विश्रांती दिलेली आहे. काही प्रमाणात 1 तासापूर्वी पाऊस थोड्या प्रमाणात आला होता, परंतु त्यानंतर 1 तासभरापासून पावसाने विश्रांती दिली आहे. त्यामुळं रेस्क्यू मध्ये तेवढं थोडीशी मदत होत आहे. परंतु अंधाराचं जे आहे ते संकट रेस्क्यू टीमच्या समोर आहे, परंतु पावसाचं संकट नाहीये. सध्या तरी पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आता इथं पाहायला मिळत आहे. अविनाश, आपण दृश्य तिथली लाईव्ह पाहतोय. एनडीआरएफची टीम आहे, पोलीस प्रशासन आहे, स्वतः गिरीश महाजन सुद्धा आहेत आणि आपल्याला काही स्थानिक नागरिक सुद्धा दिसत आहेत दृश्यामध्ये. स्थानिक नागरिकांचा कसा उपयोग होतोय या मदत कार्यात? आणि नक्कीच खरं तर ही घटना ज्यावेळेस झाली त्यावेळेस स्थानिक नागरिकांची मोठी भूमिका जी आहे आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण की घटना घडल्यानंतर लगेच स्थानिक नागरिक या ठिकाणी धावून आले आणि जितक्यांना बाहेर काढता येईल तेवढ्या लोकांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे. त्यामध्ये काही लहान मुलांचा आणि महिलांचा देखील समावेश होता. त्यानंतर आता जे रेस्क्यूचं काम चालू आहे त्यामध्ये देखील स्थानिक नागरिक आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जे बघण्यासाठी म्हणजे फक्त घटना बघण्यासाठी जे येत आहेत त्यांना हाकलण्यासाठी असेल किंवा रेस्क्यू टीम सोबत मदत करण्यासाठी जे आहे स्थानिक नागरिक देखील मोठ्या प्रमाणामध्ये सरसावलेच आपल्याला पाहायला मिळत आहे. जी अविनाश, आता मदत कार्य सुरू आहे, तुम्ही घटनास्थळावरती आहात. काय वाटते किती वेळ लागेल हा पुलाचा सांगाडा बाहेर काढण्यात? आता जी सर्वात मोठी क्रेन साधारण 500 टन ची ही क्रेन असल्याचं आता सांगण्यात येत आहे. त्या क्रेनच्या माध्यमातून आता अंदाजे साधारण पुढच्या अर्धा ते 1 तासाच्या आसपास हा जो सांगाडा आहे तो बाहेर काढण्यात एनडीआरएफ टीम असेल किंवा प्रशासन यांना यश मिळेल असं तरी सध्या तरी पाहायला मिळत आहे. परंतु या मोठ्या तरी क्रेनने हे निघणार का हा प्रश्न जरी असला तरी मोठ्या प्रमाणामध्ये या क्रेनला लावून या काढण्याचा प्रयत्न जे आहे ते संपूर्ण रेस्क्यू टीम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जी अविनाश, तुम्ही या घटनास्थळावरती आहात, तुम्ही आणि कॅमेरामन दोघे सुद्धा स्वतःची ही रिपोर्टिंग करताना काळजी घ्या. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. पुलाचा खाली पडलेला सांगाडा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अंधार पडलेला आहे, मात्र तरीसुद्धा बचाव कार्य सुरू आहे आणि काही वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी अंधारामध्ये सुद्धा आहे बचाव कार्य सुरू राहील असं म्हटलेलं आहे. 2 मोठी आव्हानं आहेत. एकतर पुलाचा पडलेला सांगाडा हा बाहेर काढायचा आहे. त्या पुलाच्या सांगाड्याच्या खाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होती आहे. आणि दुसरं मोठं आव्हान आहे, जे 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. मात्र युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. अंधारामध्ये सुद्धा हे बचाव कार्य सुरू आहे. रात्रभर हे बचाव कार्य सुरू राहील असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. सध्या सर्व लक्ष हे पुलाचा पडलेला खाली सांगाडा हे बाहेर काढण्याचं काम याच्यावर केंद्रित करण्यात आलेलं आहे. तर काही टीम जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेत आहेत आणि जखमींना लगेचच उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं जात आहे. तर राज्य शासनाकडून घोषणासुद्धा करण्यात आलेली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तर ही दुपारची दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेसची. आणि आता बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. स्थानिक पोलीस, ग्रामस्थ यांच्याकडून हे मदत कार्य सुरू आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला, एनडीआरएफ टीमला इथले स्थानिक नागरिक मदतीमध्ये सहकार्य करतायत, मदत करतायत. रात्र झालेली, अंधार पडलेला आहे, तरीसुद्धा बचाव कार्य सुरू आहे. सध्या बचाव कार्यामध्ये सर्वात मोठं आव्हान आहे ते या पुलाचा पडलेला सांगाडा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. कारण या सांगाड्याच्या खाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होती आहे. त्यातील जास्तीत जास्त जीव वाचवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. त्यासाठी मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं हा पुलाचा पडलेला सांगाडा बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. ही दुपारची दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळेस बचाव कार्य सुरू झालं होतं आणि आता अंधार पडलेला आहे तरीसुद्धा बचाव कार्य हे युद्ध पातळीवर सुरू आहे. पुलाचा खाली पडलेला सांगाडा बाहेर काढण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एनडीआरएफची टीम आहे, पोलीस प्रशासन आहे. आता स्वतः मंत्री गिरीश महाजनसुद्धा या घटना ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण मदत कार्याचा ते आढावा घेत आहेत, सूचना देत आहेत. युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे. सध्या सर्व लक्ष हे पुलाचा खाली पडलेला सांगाडा बाहेर काढण्यावरती केंद्रित केलेला आहे. या सांगाड्याच्या खाली काही पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होती आहे. तर दुसरीकडे एनडीआरएफच्या काही टीम जे 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे त्यांना शोधण्याचं कामसुद्धा करतायत आणि त्यांना शोधण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला
इथले स्थानिक नागरिक ग्रामस्थ मदत करतायत. त्यामुळं अंधार पडला असला तरी सुद्धा मदत कार्य हे युद्ध पातळीवर सुरू आहे. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडली. मावळच्या परिसरात ही घटना घडली. मावळमध्ये कुंडमळा परिसरात ही घटना घडली. या पर्यटन स्थळावरील पूल खाली कोसळला आणि यामध्ये 2 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होती आहे. दरम्यान मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तर या दुर्घटनेतील 38 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलेलं आहे. आपण काही वेळापूर्वी प्रत्यक्षदर्शीसोबत बातचीत केली होती. त्यावेळेस प्रत्यक्षदर्शीनं या दुर्घटनेत 50 ते 60 जण खाली कोसळल्याची भीती व्यक्त केली होती.